हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण भरल्या कारल्यांची भाजी बनवणार आहोत. तर कारले खूप जणांना आवडत नाही, बरेच लोक खात नाहीत कारले आणि लहान मुलं तर खातच नाही. क्वचितच लहान मुलं ज्यांना कारले आवडतं. पण कारले हे प्रत्येकाच्या पोटात गेलं पाहिजे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे कारले हे किती गुणकारी आहे. त्यामुळे आपण आज बघूया कारल्याची भाजी. चला सुरुवात करू. तर सगळ्यात आधी मी कारलं कट करून त्यातल्या बिया वगैरे काढून मीठ टाकून बॉईल करून घेतलं आणि शेंगदाण्याचं कूट करून घ्यायचं सगळ्यात आधी. त्यानंतर आपल्याला वाळलेलं खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर वाटून घ्यायचे. कोथिंबीर आपल्याला थोडीशीच वाटायची, नंतर आपल्याला थोडी कट करून वरतून टाकायची. सगळं एकत्र एका भांड्यात आपल्याला मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला त्याच्यात हळद, मीठ, मसाले, आपले जे काही मसालेच आहेत ते सगळे आपण टाकून घ्यायचे. सगळं वाटण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. कारले हे प्रत्येकासाठी खूपच गुणकारी आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कारल्यामध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी गुण आहेत, जेणेकरून आपले पिंपल्स क्लीन होतात. परत पिगमेंटेशन्स, डायबिटीजसाठी तर कारलं सगळ्यात महत्त्वाचंच आहे. डायबिटीजच्या पेशंटने तर कारलं खाल्लंच पाहिजे. रक्त शुद्ध होण्यात मदत होते त्याने आणि रक्तातली साखर म्हणजे ग्लुकोज आपलं नियंत्रणात राहते. तर बघा रेसिपी. आपण जो मसाला स्टफ करून घेतलाय, मसाला जो आपण बनवलाय तो आपण व्यवस्थित कारल्यामध्ये स्टफ करूया. जसं आपण व्हिडिओत बघताय तसं मी स्टफ केलं आणि लिंबू पण टाकायचं त्याच्यात. लिंबाचे पण भरपूर फायदे आहेत. आपण लिंबू असं सालासकट खाल्ल्या जात नाही, पण ह्या भाजीत कारल्याच्या भाजीत जर आपण लिंबू टाकलं ना तर आपण सालासकट पण खाऊ शकतो. त्यामुळे आपण लिंबू पण टाकायचा ह्याच्यात. तुम्ही टाकू शकत असं तर टाका, नाही तर नका टाका. प्रत्येकाचं चॉईस. आम्हाला आवडतं लिंबू, त्यामुळे मी लिंबू टाकते. आणि अशा पद्धतीने कारलं केलं ना अजिबात कडू लागत नाही. तुम्ही नक्की करून बघा. सगळ्यात आधी मी तेलात जिरे टाकले आणि आपला मसाला जो उरला होता तो टाकायचा आणि तेलात लिंबू टाकून परतून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला आपण जे कारले स्टफ केले ते कारले आपल्याला तेलात सोडायच्यात, म्हणजे परतून घ्यायच्यात. जास्त काही याला शिजायला वेळ लागत नाही, कारण की आपण आधीच बॉईल करून घेतले, त्यामुळे ते लगेच शिजून तयार होतं. फक्त जस्ट एक वाफ द्यायची त्यांना, लगेच तयार होतं. मिक्सरचं भांडं मी विसरून थोडं पाणी टाकलं त्यात. कारलं हे वेट लॉसमध्ये पण खूप गरजेचं असतं. काही लोक तर सकाळी कारल्याचा कुठल्या ज्यूस पितात. त्यामुळे आपल्या पोटातलं जे काही चरबी किंवा फॅट म्हणा ते रिड्यूस व्हायला मदत होते कारल्याने. आपल्या कारल्याला 5 मिनटं वाफेवर थोडं शिजून द्यायचं. बघू शकता तुम्ही कसला मस्त कलर आला आणि ते लिंबू पण कसलं भारी शिजले. आणि तुम्ही असंच लिंबू खाल्ला ना तर अजिबात तुम्हाला कडू पण नाही लागणार. कारलं तर एक नंबरच, कारलं तर कडू लागणारच नाही. तयार आहे आपली कारल्याची भाजी. तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की करून पहा आणि आम्हाला कमेंट्समध्ये कळवा कशी झाली कारल्याची. आणि लहान मुलंही अशी कारल्याची भाजी खातात अशा पद्धतीने जर तुम्ही केली तर. ठीक आहे. चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.